नमस्कार मित्रांनो, बघा जी.आर. आलेला आहे. या व्हिडिओत मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. काय काय लागणार आहे, कशी प्रोसेस होणार आहे, सगळे डॉक्युमेंटबद्दल या व्हिडिओत तुम्हाला मी सांगणार आहे. हे बघा, योजनेचे स्वरूप असे आहे की प्रत्येक महिलाचा मोबाईल नंबर हा आधार कार्डला लिंक पाहिजे. त्यांना ते 15,000 रुपये भेटणार आहे. ते डायरेक्ट त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर होतील. या योजनेचे कोण लाभार्थी असतील? महाराष्ट्रात राज्यातील 21 ते 60 ह्या वर्षीय वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निर्धार महिला असतील. या सर्व महिला ह्या योजनेचे लाभ घेऊ शकतात. ह्या योजनेची पात्रता काय असेल आपण ते पाहूया. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक असेल. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निर्धार महिला. तिसरं म्हणजे किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत असेल. चौथं, सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे. पाचवं, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. या योजनेत अपात्र कोण ठरेल ते आपण पाहूया. ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे, ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. या योजनेचा लाभ सरकारी नोकरीवाले घेऊ शकत नाही. या योजनेसाठी कोणते कोणते कागदपत्र आपल्याला लागणार आहेत ते आपण आता पाहणार आहोत. पहिलं म्हणजे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे. दुसरं, लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तिसरं म्हणजे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला असणे आवश्यक आहे. चौथं म्हणजे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याचे हमीपत्र. तुम्ही अर्ज कसा करू शकता आपण ते पाहू. योजनेचा अर्ज हा पोर्टलवरनं, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यात काय काय डॉक्युमेंट लागेल ते आपण पाहूया. त्या महिला या योजनेत पात्र असतील त्यांनाच ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो. त्या महिलांचा फॉर्म भरायचा असेल त्यांनी तिथं उपस्थित राहणे आवश्यक आहे, कारण त्यांचा फोटो काढण्यात येणार आहे आणि त्यांची KYC करण्यात येईल. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र, रेशन कार्ड, स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. जर तुमचा मोबाईल लिंक आधार कार्डला लिंक असेल तर तुमचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर येतील. मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओत सर्व माहिती दिलेली आहे. तुम्ही जी.आर. तुम्हाला ह्या व्हिडिओत मी संपूर्ण टाकला आहे. तुम्ही तो सविस्तरपणे वाचू शकता. नवीन काही अपडेट आलं असेल ह्या योजनेबद्दल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल काय अपडेट आलं आहे ते म्हणून. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे. सर्वजण या योजनेचा लाभ घेऊ शकतील. धन्यवाद माझा व्हिडिओ पाहण्यासाठी.